एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयामधील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी या महिलेनं सुसाइड नोट लिहिली होती। यामध्ये PSI गोपाल बदने यांच्यावर महिला डॉक्टरनं आरोप केलाय। बदनेनं आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्याचबरोबर प्रशांत बनकर या पोलिसांनीही आपल्याला मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं या महिला डॉक्टरनं आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिलंय। आपल्या हातावर या महिला डॉक्टरनं सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली आहे। अतिशय धक्कादायक बातमी आपण आता बघतोय। सातारा जिल्ह्यातून फलटणमधील ही धक्कादायक बातमी आहे। उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरनं आत्महत्या केली आहे आणि आत्महत्या करताना हातावर त्यांनी सुसाइड नोट लिहिली आहे। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याशी। सचिन, या सुसाइड नोटमध्ये 2 जणांवर त्यांनी आरोप केल्याचं कळत आहे। त्यामध्ये एक PSI गोपाल बदने आहेत आणि दुसरे म्हणजे प्रशांत बनकर। म्हणजे पोलिसांनीच खरं तर अत्याचार त्यांच्यावर केला असं त्या म्हणतात। दरम्यान या पीडितेनं आपल्या हातावरती काय लिहिलं होतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पोलीस निरीक्षक गोपाल बदने यानं माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला। पोलीस प्रशांत बनकर यानं सतत मानसिक त्रासही मला दिला, असं या पीडितेनं आपल्या हातावरच्या सुसाइड नोटमध्ये लिहिलेलं आहे। दुर्दैवी आणि मनाला चटका लावणारी अशी घटना आहे की एका डॉक्टरने स्वतःचं आयुष्य त्या ठिकाणी संपवलं। याची माहिती काही वेळापूर्वीच माझ्याकडे आली आणि या संदर्भात साताऱ्याचे SP दोशीजी यांच्याशी माझं बोलणं झालंय। FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। एवढंच नाही, जे आरोपी आहेत त्यांना सुद्धा पकडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। एक आरोपी साताऱ्याच्या बाहेर आहे, त्याला पकडण्यासाठी पोलिसांची टीम त्या ठिकाणी गेलेली आहे। ते आपल्या सोबतच्या डॉक्टर सोबत जी काही जिल्हा रुग्णालयामध्ये पोलिसांची जाळी असती हिच्या सोबतच अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने तिला मरायला मजबूर करत असतील तर या बदने आणि बनकर पोलिसाला तातडीने निलंबित केलं पाहिजे। गुन्हा दाखल तर होईलच त्यांच्यावर, परंतु पहिल्यांदा तातडीने घटनेचं गांभीर्य ओळखून त्यांना निलंबित करणं गरजेचं आहे। कारण का जी आत्महत्या केलेली डॉक्टर महिला आहे तिने हातावर लिहिलेलं आत्महत्या ही घटना नुसती दुर्दैवी नाही तर तितकीच चिंतनीय आहे। एका सुशिक्षित डॉक्टर महिलेला आत्महत्येपर्यंतची अगतिक होण्याची वेळ काय येते? डिपार्टमेंटकडून आम्हाला काही अपेक्षा असतात। जर पोलीस खात्याचे अधिकारी ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची बूज ठेवली पाहिजे ते अधिकारीच जर रक्षक अधिकारी भक्षक होत असतील। संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली। आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न सांगता नोटिंग न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली। आणि तिनं मधून असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा, आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करेन। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।